दरबार शांतता कोसळली होतो एकमेकांना चुप्प. शिव्यांची मुखला करण्याची हार कोण दाखवणार जो होतो एकमेकांकडे बघू लागला. तेवढ्यात तिथून पार देवाचा एक सरदार जाऊन मुजरा करत पुढे आला. त्याचे नाव होते अफजल खान. खानाने बेडा उचलला. धक्कात ते पेढा उचलत अफजल खान म्हणाला, शिवाजी कुठला शिवाजी, त्याला मी जिवंत कर. हा जो अंदाज साधा खूप झाला. प्रत्येकाला वाटले आता शिवाजी कसला जिवंत राहतो. थोड्या दिवसात साखर ठरला वांडेला बस शिवाजी खचत होणार, नाहीतर त्याचे बुरके तरी दरबार हजर होणार. अफजल खान मोठा धाटा मारताने विजापुरातून बाहेर पडला. त्याने आपल्या बरोबर प्रचंड सामान घेतले. आता अफजल खान 12 वर्ष वयाचा सुमेध होता, त्यामुळे त्यांना त्या मुखाची चांगली माहिती होती. मोठ्या ट्रेनतीने मोठ्या महाराष्ट्राची वाट जाऊ लागला. स्वराज्यावर संकट. शिवराय गणावर होते. त्यांना अफजल खान चालवता ही बातमी कळली. शिवाजीवर मोठे संकट आले हे त्यांनी ओळखले. ते दमगले नाही. त्यांनी विचार केला, खान कपटी, शिवरायांनी त्यांची भेट घेऊ नये असे त्यांना कोणी सल्लागाराने सांगितले. पण शिवरायांनी खानाला भेटायची नक्की ठरवले. भेटीची तयारी. भेटीचा दिवस उजाडला. सकाळी शिवरायांनी थांबून देवी दर्शन घेतले. त्यावेळी त्यांनी पोशाख करण्यास सुरुवात केली. पायात सुरुवात ठरवली. अंगात चिलखत घातले. त्यावर दरीची कुर्ती, पायंगळीचा घातला. डोक्यात जिरतोप घातला. त्यावर मंदिर बांधला. डाव्या हाताच्या बोटात वाघनख चढवली. त्याच अडचणीत बिचवाला पावला. सोबत पट्टा घेतला. शिवराय त्यांच्या भेटीस तयार झाले. बाहेर सुद्धा उभे होते. शिवराय त्यांना म्हणाले, गदांनो, आपले कामे नीट करा. हवाने यश देणार आहे. पण समजा आमची काही बरोबर झाली तर तुम्ही ठीक करू नका. संभाजी राजांना गादीवर बसवा. महासारण्याच्या आधीच वागा. स्वराज्य वाढवा. दया सुखी करा. आम्ही निघालो. शिवराय निघाले. गोपीनाथ, जिवाजी माला, संभाजी गावची, येसाजी कणक, कृष्णाजी गायकवाड, सिद्धी इब्राहिम ठांग रक्षक होती. दूर ठेवावी असे ठरली. महाराजांनी खानासाठी चांगली वाट तयार करून घेतली. पेटीसाठी शामियाना उभारला. शिवराय खूप सावधगिरीने वागत होते. त्याने आपल्या निर्णयात तुकडे केल्या. जंगलात कोणी गोटे लपून राहायचे, काय करायचे याबद्दल त्यांना अशुशाळा दिला. कालिकोट बंदोबस्त केला. खान कपटी, शिवरायांनी त्यांची भेट घेऊ नये असे त्यांना कोणी सल्लागारांनी सांगितले. पण शिवरायांनी खानाला भेटायची नक्की ठरवले. भेटीची तयारी. अफजल खान शामियानामध्ये वाट बघत होता. त्याच्याशी दुष्ट भाऊ आठवणदा तो पट्टा शाळेत मोठा पटाईत होता. शिवराय शामियानाच्या दाराजवळ आले. ते पाहता ते तिथेच उभे राहिले. शिवरायांनी त्यांच्या वकिलाला विचारले, शिवाजीराजे आत का येत नाही? वकील म्हणाला, ते बराचसा येडा भेटा, त्याला तेवढं दूर करा. बराचसाही दूर झाला. शिवराय आत गेले. खान उठून म्हणाला, या राजे भेटा मला. अफजल खानाचा सदापत. मला सावध घेऊन पुढे झाले. खानाने त्यांना आलिंगन दिले. दिपार खानापुढे शिवराय ठेवले होते. शिवराय मस्त खानाच्या छातीवर आले. त्याच खानाने शिवरायांना ठार करण्यासाठी आपली मान दाबावर घेतली. दुसऱ्या हाताने शिवरायांची कुशीत कट्यारीचा वार केला. पण शिवराय ठेवले होते. शिवरायांनी खानाला वाघनखाचा मारा केला. डाव्या हाताला लपवलेला बिचवा तो खसकन खानाच्या आधीच वगवला. खानाची आतडी बाहेर पडली. खान कुसळला. त्याचा वकील कृष्णाजी भास्कर पुढे आला. तो शिवराय वार करणार तिथून जिवाजी माला धावून आला. तोच वार आपल्या अंगावर घेऊन जिवाजी मालाने या जागची जागी ठार केली. होता जिवा पण वाटला शिवा.
अशी म्हणून पुढे निघण्याचा प्रयत्न केला होता. अभ्यासाच्या आधीची दावादार विजय शिवराय गडावर गेले. विचाराची तोफ झाली. शिवरायांची होते झाडे टाकून राहिले. शिवरायांचे सैन्य खानाची फौजीवर तुटून पडले. त्यांना पळायलाही वाट सापडेना. मराठीने जोराचा बदला केला. शिवरायांनी हा हा म्हणता तोंडीच फिरवला. शिवरायांचे नाव सगळीकडे दुमदुमले. त्यांच्या पराक्रमाचे नाव सगळीकडे दुमदुमले. मांडी करा. जय भवानी, जय शिवाजी.